वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. आपण घेतो विलियमसन सिंथेसिस. विलियमसन सिंथेसिस बघा, ही रिॲक्शन कशी आहे, याची रिॲक्शन करायची आहे RX. कोणासोबत करायची आहे? RX. तर RX ची रिॲक्शन करायची आहे तुम्हाला सोडियम अल्कोक्साईड सोबत. सोडियम अल्कोक्साईड सोबत. कोणासोबत? सोडियम. याला असं पण लिहितात NaOR. लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्हाला लिहायचं तर अपोजिट, उलटं पालटं नको करा, डायरेक्ट याला रोटेट केलं तर असंच होईल. ठीक आहे. तर हा काय आहे तुमचा अल्किल हलाइड. हा काय आहे? अल्किल हलाइड. याची रिॲक्शन कोणासोबत केले तुम्ही? सोडियम हा काय आहे? अल्कोक्साईड. सोडियम कोणासोबत आहे? अल्कोक्साईड. तर हा काय करतो बघा, इथून काढतो तुमचा X आणि इथून काय काढतो Na. म्हणजेच काय बनला? इथून काढतो X, इथून काढतो Na, म्हणजेच काय बनला? NaX. काय रिमूव्ह झाला? NX. मग कोण राहिला? ROR. ROR. बघा, असं नको लिहाल. कसं? RO. असं आहे ना, हा राहिला RO. पण लक्ष द्या, बॉन्ड कोणत्या साईडने तुटला आहे? ऑक्सिजनच्या साईडने. दिसतंय? ऑक्सिजनच्या साईडने सुटला. आरला आपण काही केलं का? नाही. आर ॲज इट इज आहे. तर याला हात लावायची गरज नाही. ज्या साईडने बॉन्ड तुमचा तुटला, ज्या साईडने कंपाऊंड निघत आहे, त्याच साईडने लावायचं. म्हणजे आर सोबत कोण लागेल? ऑक्सिजन. OR. असं लिहायचं नाही. ठीक आहे. ROR याला म्हणतात इथर. काय म्हणतात? इथर. म्हणजेच जेव्हा तुम्ही अल्किल हलाइडची रिॲक्शन कोणासोबत करत आहात? सोडियम अल्कोक्साईड सोबत करत आहात, तेव्हा काय भेटत आहे तुम्हाला? इथर. आणि याचं नाव काय आहे? सोडियम हलाइड. काय झालं तुमचं? सोडियम हलाइड. काय झाला? सोडियम हलाइड. जर समजा आपण एखादी एक्झाम्पल घेतलं, काय घेतलं? एक्झाम्पल. तर एक्झाम्पलमध्ये आरच्या ठिकाणी मी काय घेतली? CH3. Xच्या ठिकाणी घेतली Br. तर म्हणजे हा काय झाला? मिथिल ब्रोमाइड. जसं अल्किल हलाइड, हा काय झाला? मिथिल ब्रोमाइड. याची रिॲक्शन समजा मी इथं पण आरच्या ठिकाणी CH3 घेतली. CH3ONA. काय घेतली? CH3ONA. दिसतं? यांच्यावर काय असतं? हीट असतो. CH3ONA. जसा हा सोडियम अल्कोक्साईड होता, कारण की आर होता, तर हा CH3 म्हणजे मिथिल होतो, तर हा काय होईल? सोडियम मिथॉक्साईड. त्याचं नाव काय होईल? सोडियम मिथॉक्साईड. सोडियम मिथॉक्साईड. तर हा काय करेल? इथून काय काढेल? Br. आणि इथून काय काढेल? Na. काय बनवेल? NaBr. इथून काय काढेल? Na. आणि इथून काय काढेल? Br. आता काय राहिला बघा? CH3O CH3. म्हणजेच CH3O CH3. दिसता? CH3 आणि ऑक्सिजन नंतर CH3. तर बघा, मिथिल कितीदा आहे? 2दा. दिसतंय? म्हणून 2दा असेल तर काय येतो? डाय. कोण 2दा आहे? मिथिल. म्हणून डाय मिथिल. आणि इथरचा फॉर्म्युला आहे म्हणून इथर. नाव हे लक्षात ठेवा. म्हणजे जेव्हा मिथिल ब्रोमाइडची रिॲक्शन कोणासोबत केले? सोडियम मिथॉक्साईड सोबत, तर तुम्हाला काय भेटला? ड्राय मिथिल इथर. तुम्ही याची रिॲक्शन सोडियम, आता काय घेतलं? अल्कोक्साईड. आपण असं पण घेऊ शकतो. कसं? बघा, RX. याचे रिॲक्शन घेतले तुम्ही ROAR. ROAR म्हणजे हा असा असतो. ROAR म्हणजे होतो बेन्झीन रिंग. AR म्हणजेच काय होते? बेन्झीन रिंग. काय होते? बेन्झीन. त्याचं नाव येतो सोडियम. याला म्हणतात सोडियम फिनॉक्साईड. याला काय म्हणतात? सोडियम फिनॉक्साईड. लक्षात ठेवाल. त्याचं नाव आहे सोडियम फिनॉक्साईड. ते इथं पाहिजे तुमचा Na. तर काय लिहू? Na. हा काय आहे तुमचा? सोडियम फिनॉक्साईड. तर काय करेल? इथून काय काढेल? X. इथून काय काढेल? Na. तर काय बनेल? बघा, हीट काय बनेल? NaX. काय बनेल? NaX. म्हणजेच इथून निघला सोडियम, इथून निघला Na. AR म्हणजे बेन्झीन रिंग होते, ॲरोमॅटिक. त्याचं नाव सोडियम फिनॉक्साईड. आणि हा काय आहे तुमचा? अल्किल हलाइड. तिथून काय राहिला मग? Na निघला हा समजा. काय राहिला? ROR. म्हणजे ROAR. ROAR. दिसतंय? ROAR म्हणजेच बेन्झीन रिंग सोबतच AR लागलाय. म्हणजे इन जनरल काय आहे? इथरच आहे. इन जनरल काय आहे? इथर.
म्हणजे असं पण तुम्हाला हा कंपाऊंड फॉर्म करता येतो.